देवारे संघाने एक धाडसी निर्णय घेतलेला, प्रथम फलंदाजी घेतलेली आहे कारण त्यांना आता ऑन करायची आहे मॅच सर. प्रथमतः सकाळच्या सत्रामध्ये प्रत्येक कर्णधार फिल्डिंग चॉईस करतो, परंतु देवारे संघाने प्रथमतः फलंदाजी निवडलेली आहे. पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी होईल देवारे संघाकडून. विपक्ष आपण पाहतोय किल्ला वरचीवाडी संघ, ज्यांचा गोलंदाज सज्ज आहे. हो हो, पहिला शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पाहायला भेटला, परंतु थोडा हलक्या स्वरूपाचा चेंडू, बाहेर निघणारा चेंडू पाहायला भेटला. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. नक्कीच देवारे संघाकडून धावांचा श्री गणेशा इकडे पाहायला भेटतोय. 18 चेंडूचा खेळ असणार आहे. 18 चेंडूमध्ये जवळजवळ 30 ते 35 धावा, कुठेतरी संयमी धावा या सकाळच्या सत्रामध्ये पाहायला भेटतील. पाहूया पुढील चेंडू कशा रीत्या. ओहो, पुढे केलेला चेंडू शॉर्ट मध्ये थोडा एलिव्हेशन कमी पाहायला भेटलं आणि गडी झालाय बाद. मोठा धक्का, मोठा हदरा इकडे पाहायला भेटतोय देवारे संघाला. देऊया एक संधी डीजेला. ऐकू एक सुमधुर संघ. मागचा सामना बोरकत आणि धामणी असंघामध्ये झाला आणि या धामणी असंघासाठी अगदी अष्टपैलू खेळ ज्याने केलेले आहेत क्रिश आहेत या सामन्यातील सामनावीर. क्रिश, आपण या मॅन ऑफ द मॅचचा आपण स्वीकार करायचा आहे. अगदी सलामीला जात असताना केलेल्या धावा आणि ज्यावेळेला महत्वाचं होतं ते षटक देखील त्याने हाताळलेत आणि क्रिश राहिल्यात या सामन्यातील सामनावीर. आणि असेच तरुण खेळाडू आहेत जे कुणबी चषकामध्ये अगदी चांगला कामगिरी करतायत. कुणबी चषक 2026 आजच्या दिवसातील पहिला हा सामना होता आणि त्याचा सामनावीर ठरल्यात क्रिश. आपण मॅच ऑनगोईंग आहे क्रिशशी आपण बोलणार आहोत त्याच्यानंतर, कारण जाऊया आपण सामन्याच्या दिशेने. तिथे पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये रेडी आहेत अल्पेशी. नक्कीच पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येत फेटाळताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. चांगली गोलंदाजी होते, वारंवार ऑफ स्टिकचा मारा आपल्याला पाहायला भेटतोय, परंतु या दैविकने कालच्या दिवसामध्ये आपल्याला नक्कीच गोलंदाजी असो फलंदाजी असो त्याच्यातून नक्कीच प्रभावित केलेलं आहे. त्याच्या जोडीला आपण पाहतोय शैलेश यांना, ज्यांनी कालच्या दिवसामध्ये पहिली मॅन ऑफ द मॅच घेतली होती. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय, परंतु एलिव्हेशन कमी, टायमिंग थोडस फंबल. पहा इकडे धरणीला दान झालेली कॅच पाहायला भेटली. तुम्ही मोठा जीवनदान सोडलाय दैविक. याची कालची फलंदाजी तुम्ही पाहिली नसेल तर नक्कीच तुम्ही रिप्ले करून पाहू शकता. काल चांगले फटके त्याच्या बॅटीतून, चांगलं शॉर्ट सिलेक्शन आपल्याला पाहायला भेटलंय. त्यालाच तुम्ही जीवनदान दिलेलं आहे. पाहूया कशारित्या आता पुढील षटक हाताळले जातील तुमच्याकडून नक्की बघण्यायोग्य राहणार आहे. कारण की जेव्हा ओपन करायला एखादा खेळाडू येतो, चांगलेच खेळाडू आपल्याला पाहायला भेटतात. पाहूया प्रथम पुन्हा एकदा ऑफ स्टिकवर केलेला चेंडू. पहा मिडल एज झालेला चेंडू. चांगली गोलंदाजी इकडे पाहतोय. या षटकामध्ये आपण पाहतोय 3 चेंडू निर्धाव फेटाळले गेलेत. 5 चेंडूचा खेळ झालाय, 2 धावा खर्च केलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल सार्थक यांची. या षटकातील शेवटचा चेंडू असेल, कशा रीतीने हाताळला जाईल पाहूया. शैलेश पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झालाय, चेंडू सरळ निघून गेलाय, सीमा रेषा पार. षटकार डीजे. नंतर आपण धावसंख्या पाहतोय स्कोर कार्डवर 8 ही धावसंख्या. नक्कीच दीप जोशी सर आपण मंचावरती आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. जो मंडणगड तालुका जो हा सॉन्ग लावला जातोय, डेलिकेट केला जातोय. नक्की जो सॉन्ग आपण पाहतोय त्याने आपल्या वाडीतून गायलेला आहे. नक्कीच चांगली गोड आवाजामध्ये आपल्याला हा सॉन्ग पाहायला भेटतोय 19 चषक 2026 मध्ये. आणि नक्कीच 26 वर्षाची कारकीर्द पाहतोय. पहिला दिवस झालाय, दुसरा दिवस देखील आपल्याला पाहायला भेटतोय. आणि या नारंगीच्या ऐतिहासिक मैदानावरती हे सामने आपण दुसऱ्या फेरीतले पाहतोय. सार्थक यांनी तर या आधीच्या षटकामध्ये आपल्याला प्रभावित केलेला आहे. 8 धावा खर्च केलेल्या आहेत. पॉवर प्लेचं षटक होतं, लक्षात ठेवायचं आहे. 2 षटकं तुम्हाला 10 मिनिटांमध्ये हाताळायची आहेत, अन्यथा तुम्हाला एक खेळाडू तुम्हाला 30 यार्ड सर्कलमध्ये घ्यावा लागेल. नियमावली आयोजकांकडून आम्हाला सांगण्यात आलेली आहे. नक्कीच
चला पुढचा चेंडू गोलंदाज आपण पाहतोय रत्नदीप यांना. ओहो, चांगला खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला भेटला. थोडासा हलक्या स्वरूपाचा चेंडू आपल्याला रत्नदीप कडून पाहायला भेटला. सकाळच्या सत्रामध्ये वारंवार आपण हलक्या चेंडूचा मारा पाहायला भेटतोय. नक्कीच दुपारच्या सत्रामध्ये जेव्हा आम्ही काल सकाळी मॅच करत होतो त्याच्यानंतर दुपारच्या सत्रात गेलो, 70, 80, 90 धावा देखील इकडे होताना पाहिलेल्या आहेत. पाहूया या सकाळच्या सत्रात किती होतात. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. शॉटमध्ये एलिव्हेशन थोडं कमी, सिलेक्शन थोडा पहा, दोन खेळाडूंना भेदून. 2 धावा पूर्ण झाल्यात, 2 धावा पूर्ण झाल्यात. बघता बघता 2 धावा इकडे पूर्ण झालेल्या आहेत. कॉलिंग मिस कॉलिंग आपल्याला पाहायला भेटली. कॉलिंग चुकीची आपल्याला या 2 खेळाडूंमध्ये पाहायला भेटली. चांगली कॉलिंग करणं गरजेचं असतं. आपण मोठ्या लेवलला खेळतोय, आपण खेळतोय कुणबी चषक 2026. याच्यामध्ये तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल, तुम्हाला तडजोड करावी लागेल, सराव करावा लागेल. कारण की आपण दुसऱ्या फेरीतले सामने खेळतोय. या सामन्यांमध्ये कुठेतरी तुम्हाला क्षेत्ररक्षकांवरती जोर द्यावा लागेल. पुन्हा ऑफस्टिकला केलेला चेंडू पंचांनी समांतर हात करून नियम क्रमांक 22 वाईटचा इशारा केलाय. 1 धाव अतिरिक्त इकडे स्कोर कार्डवर वाढताना आपल्याला पाहायला भेटते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 11 या धावसंख्येवरती. वळूया रत्नदीपकडे. पुन्हा एकदा कर्णधाराने दावेदारी दिली आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने सरळ चेंडू निघून गेलाय. सीमा रेषा पार षटकार. आन बान शान आपल्याला पाहायला भेटे. प्रत्येक षटकावरती प्राइज देखील होत्या. कालच्या दिवसामध्ये धनंजय सर यांनी प्राइज आपल्याला सांगितलं होतं. प्रत्येक चौकार, प्रत्येक षटकार, प्रत्येक क्षेत्ररक्षणासाठी, प्रत्येक कॅचसाठी, स्टंपिंगसाठी, प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी होती. पैसे लावलेले आहेत आजच्या दिवसासाठी, सर्वांना भेटणार. फक्त प्रयत्न करावे लागणार आहेत. तुम्हाला विकेट्स घ्यावे लागतील, षटकार मारावे लागतील, चौकार मारावे लागतील. व्ही मध्ये काहीसा बदलाव करण्याचा प्रयत्न इकडे पाहायला भेटतो गोलंदाजांकडून. पुन्हा एकदा रत्नदीप सज्ज. आपण पाहतोय रत्नदीप यांच्या षटकामध्ये 1 षटकार आपल्याला पाहायला भेटलेला. पुन्हा शापाळवून मारण्याचा प्रयत्न, पण चेंडू आपण पाहतोय पायावरती आदळला गेला. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? परंतु चांगलं क्षेत्ररक्षण इकडे आपल्याला पाहायला भेटतोय. किल्ला वरचीवाडी संघाकडून. संघाची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 19च्या घरामध्ये. पहिल्या षटकामध्ये प्रभावित केलंय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण सार्थक यांना पाहिलं होतं, ज्यांनी 8 धावा फक्त खर्च केल्या होत्या. पाहूया या षटकामध्ये किती धावा खर्च होतील. पुन्हा एकदा समोर केलेला चेंडू, चेंडू सरळ निघून गेलाय. सीमारेषा पार षटकार. पहा, पहिल्या षटकामध्ये आपण पाहिले 8 धावा आलेल्या. दुसरा षटक कुठेतरी देवारे संघासाठी चांगला षटक म्हणला जाईल. 17 धावा आल्यात. 2 षटकार आपल्याला उत्तुंग पाहायला भेटले. दैविक यांच्या भेटी तुम्ही आधी पण बोललेलो, दैविक हा खतरनाक बॅटर आहे. त्यांनी कालच्या दिवसामध्ये दाखवलेली बॅटिंग आणि बॉलिंग याच्या गुणवत्तेवर नक्कीच संघ पुढेला आलेला आहे. आता पाहूया दुसऱ्या फेरीमध्ये कशा रीत्या तो गोलंदाजी करेल. फलंदाजीचं चांगलीच चालू आहे. पाहूया कशा रीत्या. अजून 1 षटकाचा खेळ बाकी आहे, 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या जाऊन टेपलेली आहे ती 25च्या घरामध्ये. काय होईल, काय बिघडेल, नक्कीच तुम्हाला मेहनत करावी लागेल, चांगली मेहनत करावी लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. या 2 खेळाडूंना कुठेतरी थांबवावं लागेल. पुन्हा एकदा शापळवर मारण्याचा प्रयत्न. खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला भेटला. 1 धाव पूर्ण केलेला. बघता बघता दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. पाहूया, फेकी तर झालेली आहे. दुसरी धाव देखील कंप्लीट होताना आपल्याला पाहायला भेटते. चांगली या 2 खेळाडूंमध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटते. धावसंख्या जाऊन पोचली आहे 27 या आकड्यावरती. अजून देखील 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूमध्ये मोठे फटके येणार का? शैलेश कालच्या दिवसातला मॅन ऑफ द मॅच राहिलेला खेळाडू आपल्याला मैदानावरती पाहायला भेटतोय. तर त्याच्या समोर आपण पाहतोय दैविक यांना, ज्यांनी फलंदाजी आणि गोलंदाजीतून प्रभावित केलेला आहे. कशा पद्धतीने हे 5 चेंडू हाताळले जातील पाहूया. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू आणि त्याला पुल करून टाकलाय. पॉवरफुल चेंडू सरळ निघून गेलाय. सीमारेषा पार षटकार.
33 या धाव संख्येवरती स्कोर कार्ड पोहोचलेला आहे. चांगली फलंदाजी आपल्याला शैलेश यांच्या बॅटीतून पाहिजे. 2 चेंडू हाताळले, दोन्ही चेंडूवरती षटकार आपल्याला पाहायला भेटते. पुन्हा एकदा शपाळवून मारण्याचा प्रयत्न, आता कुठेतरी मिसटॉक पाहायला भेटला, परंतु गॅपच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय चेंडू. एक धाव घेतले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का, पाहूया काय होतोय, काय घडतोय. वळूया पंचांकडे. पंचांनी बोट वळवलंय आणि बाद झाले. शैलेश नावाचा धक्का इकडे आपल्याला देवारा संघाला होताना पाहायला भेटतोय. डीजे नळी असंघ आणि शेवरे असंघ लगेचच यायचंय मंचावरती. तुमचं देखील नाणेफेक होणार आहे. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे. पन्हाळी असंघ आणि शेवरे असंघ. खरोखरच चांगली इनिंग आपल्याला पाहायला भेटली शैलेशजी यांच्याकडून. ज्या पद्धतीने काल आक्रमक झालेले, आज देखील आपल्याला आक्रमक होताना पाहायला भेटलं. पाहूया उडलेले 3 चेंडूमध्ये कशारित्या आता रोशन हाताळतील ते पाहणं योग्य राहणार आहे. रत्नदीप पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन चेंडू, मारा केलाय, पॉवरफुल मारा केलाय. चेंडू सरळ निघून गेलाय, सीमारेषा पार, षटकार. चांगली फल शेवरे संघाचा कर्णधार लगेचच यायचा आहे मंचावरती. आपली नाणेफेक होणार आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला भेटला. पंचांनी नो चेंडू इकडे घोषित केलेला आहे आणि विकेट्स देखील आलेली आहे. नक्कीच एक षटकार मारल्यानंतर रनआउट स्वरूपामध्ये आपल्याला हा गडी बाद होताना पाहायला भेटतोय. वळूया डीजे कडे, ऐकूया एक सुमधूर संगीत. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. एवढं चांगलं आपण आयोजन नियोजन पाहतोय. कुणबी चषक 2026 क्रिकेटचा महासंग्राम पाहतोय. तिकडे तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. पंचांच्या भूमिकेमध्ये जे पंच आहेत त्यांना माहित आहे कुठल्या चेंडूवरती आपल्याला फेकी येईल किंवा काय होईल, काय घडेल. ते नक्कीच, म्हणून फेकीचा वापर कोणीही करू नये, विनंती असेल. शेवरे असंघ लगेचच यायचं आहे. वारंवार तुम्हाला कॉलिंग केली जाते. शेवरे असंघ आपली नाणेफेकी होणार आहे, तर लगेचच मंचावरती यायचं आहे. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, पुल करण्याचा प्रयत्न, मिसटॉक पाहायला भेटला. चांगलं क्षेत्ररक्षण बॉलर थ्रू मध्ये पाहायला भेटलं, परंतु एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. चुकी इकडे चुकी पाहायला भेटते. चला पाहूया या षटकातील शेवटचा चेंडू असेल, कशारित्या हाताळला जाईल बॉलर इंड्स कडून. पंचांनी हात समांतर करून सांगितलंय, वाईटचा इशारा दिला. एक अतिरिक्त धाव आपल्याला स्कोर कार्डवर ऍड होताना पाहायला भेटते. संघाची वैयक्तिक धाव संख्या धावून पोहोचलेली आहे ती 43च्या घरामध्ये. नक्कीच तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. पाहूया पुढील चेंडू कशारित्या हाताळला जातोय. पुन्हा एकदा गचाळ चेंडू पाहायला भेटला, त्याच्यावरती देखील आपल्याला धाव येताना पाहिजे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन खेळाडूंमध्ये पाहायला भेटत होती, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये मिळतोय धक्का.
पोपट आपल्याला पाहायला भेटले. शॉर्ट ऑफ लेन चेंडू आणि पॉवरफुल चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषा पार, षटकार. छान या सुंदर गोड आवाजामध्ये मंडणगड कुणबी चषकचा सॉन्ग गायला होता. दोन संघांमध्ये इथे लढत आपण पाहतोय. एक साईडला पनळी अ संघ, दुसऱ्या साईडला शेवरे अ संघ. कालच्या दिवसामध्ये शेवरे अ संघाने सांगितलेलं की 50 क्रॉस करून नक्कीच ते पोहोचलेले, परंतु चांगली फलंदाजी शेवरे अ संघाकडून पाहायला नक्कीच भेटली. चांगली गोलंदाजी पाहायला भेटली. पनळी संघाने देखील चांगली गोलंदाजी केली. कॉइन स्पिन करतायत सन्माननीय जोशी साहेब यांच्याकडून आपण कॉइन स्पिन करतोय. हेड इज द कॉल. टेल आलेला आहे. शेवरे संघ काय पहिलं गोलंदाजी शिकवणार. गोलंदाजी, काल फलंदाजी होती, आज गोलंदाजी. गोलंदाजांमध्ये कोण चांगला गोलंदाज तुमच्या संघातील असेल? एक माझ्याकडे आहेत खूप 3 यंगस्टर आहेत. नीरव आहे, राहुल आहे. या दोघांवरती जास्त आमचे हे असणार आहे. नक्कीच पन्हाळी संघासमोर तुम्ही याआधी पण मला वाटतं सामोरे गेलेले असाल. कुठला बॅटरसाठी तुम्ही प्रयत्न केला असेल की त्याला अडकवून ठेवायचं किंवा त्यांची विकेट घ्यायची? पणली संघ बोलायला गेलं तर खूप बलाढ्य संघ आहे. गेल्या वर्षी सुद्धा आम्हाला इथे टफ दिली होती, त्यांनी बाहेर काढलं होतं. पण ह्या वर्षी आम्ही त्यांना टफ देणार, पूर्ण प्रयत्न करणार. नक्कीच नक्कीच सामना तर रंगतदार होणारच. वळूया आपण दुसरीकडे, जिकडे आपण पाहतोय पन्हाळी अ संघ. पहा क्षेत्ररक्षण निवडलंय, फलंदाजी दिली आहे. कितपत तुम्ही धावा उभारण्याचा प्रयत्न असेल? 3 ओव्हरमध्ये आमचं 50+ असणारच. 50+ असणार आमचं टार्गेट. नक्कीच असा कोणता फलंदाज असेल ज्याच्यावरती 50+ करण्याची दावेदारी असेल? आमची ओपनर जोडी आदो आणि निपुल. नक्कीच तुम्हाला देखील पुढील वाटचाल खूप खूप शुभेच्छा असतील. त्यानंतर आपण एक शुभसन्मान करणार आहोत. ज्यांच्या आवाजामध्ये आपण हे टायटल सॉन्ग ऐकतायत, अगदी दीप जोशी, अगदी त्या गाण्यामधल्या भावना, आत्मीयता, आपलेपणा आणि त्यानंतर मंडणगडचा इतिहास, काही रूढी परंपरा, मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनने केलेला प्रयत्न आणि जो उद्देश समोर ठेवलेला आहे, या सर्वांना एकत्रित आणण्याचा आणि त्या सर्वांची अगदी योग्य सांगड घालून त्या गीताची रचना, गाण्याची रचना केलेली आहेत दीप जोशी आहेत. आणि अगदी त्यांचा विशेष सन्मान या मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून केला जाणार आहे. कारण जे गीत अगदी आपल्या मनाला भावतं, अगदी गुणगणत असताना अगदी मेंदूपर्यंत त्याच्या लहरी जे जातात, असं सुंदर गाणं, सुंदर गीत यांच्या आवाजामध्ये हे गायले गेलेत. दीप जोशी सर आपण या, आणि हा त्यांचा विशेष सन्मान हा इथे केला जातो कुणबी क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून. एकदा टाळ्यांचा गजर दीपजी जोशी यांच्यासाठी होईल, कारण एक सुंदर गीत अगदी आपल्या मनातल्या भावना ओठावरती यावया असं हे सुंदर गीत त्याने या कुणबी चषकाचं जे टायटल सॉन्ग आहे आणि त्यांचा विशेष सन्मान. आज धावा 51 धावांचं आवाहन भलं मोठं ठेवलंय किल्ला वरचीवाडी संघापुढे. ओ हो, काय फटका सजवलाय. चेंडूने उंची तर घेतली, लांबी पण गाठली आहे. चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषा पार, षटकार. डीजे हम भी किसी से कम नाही. किल्ला वरचीवाडी संघ पाहतोय रत्नदीप यांना गोलंदाजी मध्ये. हो, पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन चेंडू, परंतु पहा या वेळेला कमबॅक केलाय गोलंदाजाने. विकेटचा होतोय पतन. रत्नदीप नावाचं वादळ इथे येतोय संपुष्टात. पुन्हा एकदा देऊया डीजेला संधी. डीजे
खोलवर पदया टाकण्यामध्ये ओव्हरपिच झाला आणि चेंडू सीमाला रेषा पार गेला होता, षटकार निशी झाला. तदनंतर कुठेतरी कमबॅक केला गोलंदाज, शॉर्ट ऑफ लेन थोडा जोराने केलेला चेंडू आपल्याला पाहायला भेटला आणि पॉइंटच्या दिशेने असलेला क्षेत्ररक्षक आता झेल बाद झाले रत्नदीप आणि खरोखरच कमबॅक केलाय गोलंदाजाने. पाहूया 2 चेंडू 6 धावा इकडे पाहायला भेटत आहेत. पुन्हा एकदा वारंवार ऑफस्टिकवर मारे करण्याचा प्रयत्न पंचांनी हात समांतर केलेत, वाईटचा इशारा दिला. एक अतिरिक्त धाव इकडे पाहायला भेटते या षटकामध्ये. दैविकचा षटक एक महत्वाचा षटक असेल, कारण दैविकने कालच्या दिवसात आणि आजच्या दिवसामध्ये आजच्या दिवसामध्ये चांगली फलंदाजी करताना आपण पाहतोय 16 धावा केल्या होत्या. तदनंतर गोलंदाजी मार्कवर एक विकेट देखील आपल्याला पाहायला भेटले. पुढील चेंडू पाहूया कशा रीत हाताळला. पुन्हा एकदा पुढे केलेला चेंडू गॅपच्या दिशेने चेंडू होतोय ट्रॅव्हल, 1 बाउन्स 2 बाउन्स, चेंडू सरळ निघून गेलाय, सीमा रेषा पार, चौकार. पुढील चेंडू पाहूया कशा रीती हाताळला जाईल. एक षटकार एक चौकार या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटलाय. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, परंतु आता कुठेतरी एलिव्हेशन कमी पाहायला भेटली, चांगली झेल देखील पाहायला भेटली. एक गडी षटकार मारतोय, गडी बाद होतोय, पुन्हा चौकार मारतोय, पुन्हा बाद होतोय, वारंवार त्याच पद्धतीचा खेळ इकडे चालू आहे आणि दैविकच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटलं 2 विकेट. पुन्हा एकदा दिव्या संधी, डीजेला ऐकू एक सुमधुर संगीत. असेल तर तुम्हाला पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल, चांगले फटके, चांगलं तुम्हाला एलिव्हेशन चांगलं द्यावं लागेल, फटक्यांना सिलेक्शन चांगलं ठेवावं लागेल, तुम्हाला गॅप शोधावे लागतील, तुम्हाला चौकार मारावे लागतील, तुम्हाला षटकार मारावे लागतील. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं राजदीप बुवड यांची फलंदाजी, ज्याच्यामध्ये बलदेवाडीकडून 56 धावा आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर आदित्य बुवड याच्या 66 धावा, त्याच्यानंतर योगेश जाधव याच्या 51 धावा आपल्याला पाहायला भेटल्या होत्या. त्या पद्धतीने ज्या पद्धतीने त्या लोकांनी फलंदाजी केली होती त्याच पद्धतीने तुम्हाला देखील करावी लागेल, गॅप शोधावे लागतील, मोठे फटके मारावे लागतील. या सामन्यात जर राहायचं असेल तर नक्कीच तुम्हाला चांगलं फलंदाजी करावी लागेल. आता नवीन आपण गोलंदाज पाहतोय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहिला, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी चांगली पाहिला, डायरेक्ट हिट. वळूया पंचांकडे, परंतु त्या डायरेक्ट हिट मध्ये पाहूया काय होतंय. पुन्हा एकदा गचल फेकी पाहायला भेटली, परंतु चांगलं बॅकअप आपल्याला पाहायला भेटतोय देवारे संघाकडून. संघाची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 या आकड्यावरती. नक्कीच एक षटक पूर्ण झालं. एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 या धावसंख्येवरती, म्हणजे या षटकामध्ये आले तर दैविकच्या 14 धावा. आता तुम्हाला करायच्या आहेत 12 चेंडू 37 धावा, 12 चेंडू 37 धावा, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 3 मोठे फटके मारणे गरजेचं असणार आहे. पाहूया कशा रीती हा सामना होईल. लक्षात ठेवायचं, आयोजकाकडून वारंवार कळवण्यात येते आम्हाला की टीम मीटिंग जास्त करू नये. लक्षात ठेवायचं, पहिले 2 षटक 10 मिनिटांमध्ये कंप्लीट झाले पाहिजेत, अन्यथा तुमचा एक खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल. ही लक्षात ठेवायची आहे बाब. पुढील होणाऱ्या सामन्यांमध्ये पण ही नियमावली सातत्याने सर्व संघांना दिली जाते. चला वळूया पुढचा षटक. हो 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 हो, पंचांनी हात समांतर केले, वाईडचा इशारा इकडे आलेला आहे. एक अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला भेटते. पहिल्याच चेंडूवरती वाईड ने सुरुवात केली शरद यांनी. तुम्हाला मोठं षटक करावं लागेल, ज्या पद्धतीने आपण पाहिलं रत्नदीपचं षटक असेल ज्याच्यामध्ये 17 धावा आलेल्या, त्यानंतर जय आणि साहिलचं षटक असेल त्याच्यामध्ये देखील हो 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 पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु पहा वेग आपल्याला पाहायला भेटतोय या षटकामध्ये आणि या वेगाने कुठेतरी बीट होताना देखील खेळाडू पाहायला भेटत आहेत. मोठी धावसंख्या उभारायची आहे तुम्हाला, चांगले गॅप पाहावे, गॅपच्या दिशेने मारावे लागतील. ओ हो पुन्हा मागे मारण्याचा प्रयत्न, पाहूया चेंडू 1 बाउन्स चाललाय, सीमा रेषा पार, चौकार.
पुन्हा एकदा चांगला चेंडू, निर्धाव चेंडू पाहायला भेटला. निर्धाव चेंडू सांगता आता कुठेतरी स्कोर कार्ड आपल्याला थांबताना पाहायला भेटतोय. कालच्या दिवसामध्ये आपण बरेच 6 चेंडू 6 षटकार पाहायला भेटले. तदनंतर पुन्हा एकदा चेंडू तर मारलाय गॅपच्या दिशेने, वन बाउन्स, चेंडू सरळ निघून गेलाय, सीमा रेषा पार, चौकार. कुठेतरी गॅपच्या दिशेने पुन्हा ट्रॅव्हल होते चेंडू, पाहूया किती धावा येतात. पुन्हा एक चौकार, वारंवार सलग 2 चौकार आपल्याला पाहायला भेटले या चेंडूवरती. संघाची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचली 27 या धावसंख्येवरती. देऊ एक संधी डीजेला, ऐकू एक सुमधुर संगीत. डीजे फिल्डिंग मिस होताना आपल्याला पाहायला भेटतंय, परंतु एक धाव घेण्यामध्ये यशस्वी आहे. संघाची वैयक्तिक धावसंख्या धावून पोहोचल्या 28च्या घरामध्ये. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावसंख्या. आपल्या कालच्या दिवसामध्ये आपल्याला बरेच रेकॉर्ड पाहायला भेटले. राजदीप बुवड यांनी स्टार्ट केली होती. बलदेवाडीतील 56 धावा, पहिलं अर्धशतक पाहायला भेटलं. तदनंतर आदित्य भुवड 63 धावांचा जो रेकॉर्ड होता तो मोडीत काढलाय आणि 66 धावा त्यांनी स्कोर कार्डवर काढल्यात स्वतःच्या. गोठेगावचे ते खेळाडू. तदनंतर योगेश जाधव असतील, त्यांनी देखील 51 धावा केलेल्या. कातळकोण गावचे खेळाडू. त्याच्यानंतर साईराजने देखील चांगली फलंदाजी, 6 चेंडूवरती सलग 6 षटकार मारताना आपला या मैदानावरती रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे. नंतर आदित्य भुवड असेल, छोटा कद बडा धमाका कालच्या दिवसातला, ज्यांनी 5 चेंडूवरती, सॉरी आदित्य भुवड आहे, ज्यांनी 5 चेंडूवरती सलग 5 चौकार आणि 6व्या चेंडूवरती षटकार आणि 7व्या चेंडूवरती पण षटकार आला होता. नक्कीच चांगली फलंदाजी त्याच्याकडून पाहायला भेटली. आयुष जाधव हा छोटा कद बडा धमाका होता, ज्यांनी काल प्रफुल्लित केलंय. नक्कीच 5 चेंडूवरती 5 विकेट घेतल्या, त्यातली 1 रनआउट होती आणि सलग 4 आपल्याला विकेट्स पाहायला भेटल्या होत्या. नक्कीच कालच्या दिवसात चांगला रेकॉर्ड पाहायला भेटला. आजच्या दिवसामध्ये पाहूया काय होतंय, काय घडतोय. पंच वळलेत, पंचांनी हात पुन्हा समांतर केलेत. एक अतिरिक्त धाव पुन्हा आपल्याला स्कोर कार्डवर ऍड होताना पाहायला भेटते. आता चेंडूची खेळी राहिलेली आहे. 6 चेंडू आणि 22 धावा. प्रयत्न करावे लागतील. 4 मोठे फटके किंवा 3 मोठे फटके, एक चौकार जर का आला तर कुठेतरी मॅच मध्ये तुम्ही येऊ शकता. प्रयत्न करावे लागतील. ज्या पद्धतीने साईराजने देखील 6 चेंडू 6 षटकार मारले होते, तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. ओ हो, फर्निचर डिस्ट्रॉय. डीजे वेग, चांगली गोलंदाजी देवारे संघाकडून आपल्याला पाहायला भेटते. देवारे संघाने नक्कीच दाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी निवडली आणि कॉन्फिडन्स पहा, कॉन्फिडन्स महत्वाचा असतो क्रिकेटमध्ये आणि त्या कॉन्फिडन्स लेवलला ठेवून त्यांनी 50 धावा ठोकल्या, 51 धावांचं आवाहन दिलं. त्याच्यानंतर गोलंदाजीमध्ये पण तितकीच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. पाहूया पुढे काय होईल, काय घडेल. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू कार्पेट पद्धतीने मारलाय, चांगली फील्ड होते. तोपर्यंत पहा 1 धाव पूर्ण होताना पाहायला भेटते. या 1 धावांनी संघाची वैयक्तिक धावसंख्या धावून पुढे 30 या आकड्यावरती. अजून देखील चान्स आहे, चान्स आहे. तुम्हाला मेहनत करावी लागेल. अजून 2 मोठे फटके. 3 चेंडू 15, 3 चेंडू 15 होतील, होतील. प्रयत्न करत राहा, प्रयत्न करत राहा. एखादा मोठा फटका आला तर कुठेतरी हा सामना दुसऱ्या दिशेला जाऊ शकतो.
पाहूया, चांगली गोलंदाजी करावी लागेल, तशी चांगली फलंदाजी. तुमच्या संघाला पुढे घेऊन जायचं असेल तर नक्कीच प्रयत्न करा. शॉर्ट ऑफ लेन चेंडू मारा केलाय लेगच्या दिशेने. चेंडू लांब 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 सीमारेषा पार. षटकार डीजे. ने कुठेतरी सामना जिवंत ठेवलाय. पाहूया काय होतंय, काय घडेल, काय बिघडेल. 2 चेंडू आणि 9 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा चेंडू सरळ निघून गेलाय लांब 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 सीमारेषा पार. षटकार डीजे. चान्स 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 तुम्हाला घ्यावा लागेल, घ्यावा लागेल, तुम्हाला करावा लागेल. शेवटचा चेंडू, एक चेंडू आणि 4 धावेची गरज आहे. 3 धावेची गरज आहे. एक चेंडू 3 धावा. सर सामना फसलाय, सामना फसलाय. सामना नक्कीच मनीष घेऊन आलेला आहे. पाहूया काय होतोय, काय घडतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन चेंडू मारा केलाय. चेंडू सरळ निघून गेलाय सीमा रेषा पार. षटकार डीजे. आणि या महासंग्राममध्ये जो विजयी संघ मनीष लगेचच आपण मंचावरती यायचं आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचंय. हो नक्कीच. चला मनीष लगेच यायचं. वेगदान जगदाळे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक देखील आलेलं आहे मॅच विनिंग केल्याबद्दल. मॅच फिनिश केलेली आहे. नक्कीच संघाला विजयी करून पुढच्या फेरीमध्ये दाखल